मी याच मोर्चात चालतो आहे। जांभोरी मैदानपासून हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात इथे महिला सहभागी झालेल्या दिसून येत आहेत। या मोर्चाच्या सुरुवातीलाच अगदी सुरुवातीला पहिल्या फळीमध्ये मुंबईच्या महापौर आहेत ऋतू तावडे, त्यांच्याबरोबरच नवी मुंबईचे महापौर देखील आहेत। काही बीजेपीच्या आणि महायुतीच्या महिला मंत्री देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि चालत चालत आता हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो आता जात आहे थेट या वरळी डोममध्ये। आता वरळी डोमच्या इथे एक सभा होणार आहे, ज्या सभेमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संबोधित करणार आहेत। मात्र हा मोर्चा महत्त्वाचा आहे कारण की या मोर्चासाठी अतिशय व्यस्त असलेला हा वरळीचा संपूर्ण जो भाग आहे, वरळी नाका असेल किंवा हाजी अलीकडे जाणारा रस्ता असेल, हा संपूर्ण रस्ता जो आहे तो सध्या ब्लॉक ठेवण्यात आलेला आहे। सगळी वाहतूक जी आहे ती वेगवेगळ्या रस्त्यांवर वळवलेली आहे आणि बाजूचा रस्ता जो वरळीकडे जातो त्या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी झाली कारण की मोठ्या प्रमाणात महिला या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि या आक्रोश मोर्चामध्ये त्या सहभागी झालेल्या आपल्याला बघायला मिळतात। काही महिलांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूया की नेमकं त्या कुठून आलेल्या आहेत। मॅडम कहाँ से आए हो, कुठून आलेले आहात तुम्ही आणि मोर्चामध्ये का सहभागी झाले? आम्ही खारवरून आलेलो आहेत आणि जे आरक्षण विरोधकांनी जे रद्द केलेलं आहे, ज्याला मान्यता नाही दिली आहे, त्याचा आक्रोश म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहे, मोर्चा काढतोय। अशा अनेक महिला इथे आहेत। आपण पाहतो वेगवेगळ्या महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आपण मॅडमशी बोलू। मॅडम काय सांगाल, मोर्चासाठी सहभागी झालेले आहात, महिलांचा प्रतिसाद कसा वाटतो? अतिशय चांगला असा प्रतिसाद महिलांचा लागला आहे आणि मला असं वाटतं की उत्साहाने स्वतः महिला ज्या आहेत वेगवेगळ्या स्तरातल्या त्या आज रस्त्यावरती उतरलेल्या आहेत। कारण मला असं वाटतं की नारी शक्तीचा सन्मान, नारी शक्ती अधिनियम हा कायदा मला वाटतं की प्रत्येक महिलेसाठी अतिशय महत्त्वाचा असा घटक होता आणि इंडिया आघाडीने या गोष्टीला जो विरोध केला तो त्याच्यासाठी आम्ही त्यांना अतिशय निंदनीय ही घटना आहे। आणि दरवेळेस आमचे आदरणीय पंतप्रधान हे महिलांसाठी सततच महिलांचं चांगलं सक्षमीकरण, सशक्तीकरण आणि राजकीय याच्यामध्ये त्यांचा सहभाग वाढला असता या दृष्टिकोनातनं या माध्यमातून आज रस्त्यावरती तुम्ही बघाल हजारो महिला उत्स्फूर्तपणे स्वतःहून आज बाहेर निघालेल्या आहेत। कारण की ह्या कायद्याच्या विरोधामध्ये जे काँग्रेसने कायदा हे झाल्यानंतर स्वतः तिकडे जल्लोष केला, मला असं वाटतं ही अत्यंत शर्मेची अशी बाब आहे कारण महिलांकरता हा कायदा अत्यंत महत्त्वाचा होता। काँग्रेसकडून आणि विरोधकांकडून हा प्रश्न विचारला जातो की 2023चं विधेयक जे होतं ते नेमकं काय होतं, मग ते का मंजूर करण्यात आलं होतं, मग आता पुन्हा हे विधेयक आणण्याची गरज काय होती? खरं तर मला असं वाटतं की यावेळेस आपण डिलिमिटेशन करणं अत्यंत गरजेचं होतं आणि डिलिमिटेशनच्या माध्यमातून त्यासोबत हा आपला नारी शक्ती अधिनियम हा कायदा याबरोबर आपण पारित करत होतो। आणि काँग्रेसचं असं म्हणणं आहे की डिलिमिटेशनच्या बाबतीत त्यांचं असं म्हणणं आहे की घटनादुरुस्तीच्या माध्यमातून तुम्ही हे करत आहात आणि म्हणून ते म्हणाले की 2023च्या माध्यमातून आपण नारी शक्तीवंदन अधिनियम करायला हवं। आपण पाहताय सगळ्या महिला या हळूहळू मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत। मुंबईच फक्त नाही तर मुंबईच्या देखील आसपासच्या शहरातून मोठ्या प्रमाणात महिला या मोर्चामध्ये सहभागी होऊन आता वरळी डोमच्या दिशेने निघालेल्या आहेत आणि हा संपूर्ण रस्ता एका बाजूने जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। भाजपचे अनेक नेते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चामधूनच ते देखील म्हणजे आशिष शेलार असतील, त्यांच्याबरोबर रवींद्र चव्हाण असतील, हे सगळे नेते हळूहळू या मोर्चातून चालत आता वरळी डोमच्या दिशेने पुढे चाललेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।